गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि या सगळ्या महिला गव्हाणतडीच्या आहेत. त्यांनी कालपासून घर सोडलेलं आहे. गावात पाणी शिरलंय. गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांच्या काय अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यांनी हा सगळा संसार पाण्यामध्ये सोडून या ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे. या ठिकाणी राजेगाव या ठिकाणी त्यांची काही प्रमाणामध्ये प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील गव्हाणतडी गावची ही भयंकर परिस्थिती पुरामुळे निर्माण झालेली आहे. महिलांकडून आपण काय समस्या जाणून घेणार आहोत. कोणतं गाव आहे? काय परिस्थिती? आम्हाला फक्त रोड पाहिजे. डांबर रोड करून आम्हाला निघाला रस्ता बाहेर सगळा चौकुलीला टाकला आमच्या गावाला पाण्यानं. आम्हाला निघाला बाहेर जागा सुद्धा नाही. काल आम्हाला चिपून आणून घातले ह्याच्यात. घरात पाणी शिरलंय का? घरात पाणी शिरले तर सगळ्याच्या घरात सगळे मालत आलं चट भिजले तर काय काय नुकसान झालं पुरामुळं? आता पुरामुळे आता घरात का कमी धान्य असते का काही असते ना घरात. शेती आहे घेऊन झाली पण शेती तर गेलीच सगळी खडून. माती सुद्धा नाही राहिली त्यात मध्ये. काय मागणी सरकारकडे? सरकार आता काय माहित काय देते आता काय नाही. तुमची मागणी काय? आम्हाला फक्त या पुढे या आजी ते पुढे या ना पुढे इथे 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 रोड आम्हाला ते राजेगाव रोड पाहिजे. आम्ही चक्कूवर आलो चला येत नाही गुडघे दुखते थकलेले बघा तुम्ही कसे ते. आम्हाला एवढंच पाहिजे. परिस्थिती लय बेकार झाली. शेतीची आम्ही बघत नाही. फक्त घर धान्य आमचं भिजले. आता काय खायचं? शेतीचं घराचं सगळं नुकसान झालंय. शेतीच झालंय पण घराची लय धान्य भिजलं. गुरंढोरं जनावर हा आहेत ना म्हशी. काय परिस्थिती गावात? काय परिस्थिती आता? काय काय नुकसान काय काय झालंय? म्हशी आणि 30-35 कोंबडी होती ती गेली. आम्ही त्यांचा विचार बघ नाही. आमचे जीव घेऊन बाहेर निघाले फक्त आमच्या कपड्यानं. पण राजगावरीनं चांगली आमची सोय केली खाण्यापिण्याची. कपड्यानं चालत रे बाबा. आमचं एवढं सुद्धा त्यांनी दिले आम्हाला. राजेगाव ते गव्हाण रोड एवढंच पाहिजे. या गव्हाणतडीच्या महिला आहेत आणि त्यांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे. आता गोदावरीला पूर आलेला आहे आणि वड्याच्या माध्यमातून पुन्हा जो रस्ता आहे तो देखील पूर्णपणे बंद झाला आहे. रस्त्यावरती पाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी आलेलं आहे. त्यामुळे तो रस्ता गावचा जो मुख्य रस्ता आहे तो बंद झालेला आहे. गावात नागरिक आहेत काही आणि या ठिकाणी आबालवृद्ध महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. गावात माणसं अडकलेत का काही? भरपूर आता सध्या किती पाणी आहे? बैलगाडी राजेगाव इतकं पाणी इतकं पाणी बाहेर निघाय. वर्षाची आम्हाला ते वाट ना जर करा. दुसरं आम्हाला काय नाही मागायचं. गावात राजेगाव करा. घरामध्ये काय म्हणून एक जण बोला. ज्याच्याकडे हे दिलं का तेच बोला. सर चांगलं व्हावं लागत. तर वाया गेलं काय करायचं? मग सरकारकडे काय मागणी? सरकारला माहितीच काय. आता नुकसान झाली ते झाली त्यांच्या इच्छेनं काय देते पण रस्ता आम्हाला नियमानं ती द्यायचा. रोड करून शिनी आमच्या आता काय भरून देणार आहे? म्हशी गेल्या शेळ्या धान्य तर नासनच घरात. गहू बाजरी डाळी दोन्ही काही बी असतंय पण ते किती वाटू आहे. संसार आहे आणि आमचे कपडे ती निष्ठी आमचे राजगावाने दिले पांघरा हात राहिला. ह्या जी गव्हाणतडीच्या महिला आहेत त्यांना काल या ठिकाणी चिकूवरती बसून आणण्यात आलेलं आहे. रस्त्यावरती पाणी होतं, पूर आलेला होता. त्या अशा भयानक परिस्थितीमधून त्यांना रस्ता काढून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. सोबत कपडे जेवढे अंगावरती आहेत तेवढेच या ठिकाणी आणलेले आहेत. बाकीचं हातरायचं पांघरायचं हे सगळं या राजेगावकरांनी दिल्याचं त्या सांगतायत. प्रशासनाकडून कुठलीही व्यवस्था या ठिकाणी झाली नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि त्यांचा जो मुख्य प्रश्न आहे तो रस्त्याचा आहे. तो रस्ता कशा पद्धतीने झाला पाहिजे. त्या ठिकाणी पाणी येते त्या ठिकाणी पूल झालेला पाहिजे किंवा रस्ता दुसऱ्या मार्गाने दिलेला पाहिजे अशी मागणी त्यांची आहे. आणि अनेक वर्षापासून त्यांच्या पुनर्वसनाचा देखील प्रश्न रखडल्याचा आहे. पुनर्वसन झालं पाहिजे का तुमचं? झालं पाहिजे. याच्या अगोदर कधी पूर आलता? 2012ला
2006 2006 बरं बरं तेव्हा बी अशीच परिस्थिती हा होती. अशी अशीच 4 दिवस होत होती इथं 4 तर इथं मागितली होती कुठं मांदळ्यात मांदळ्यात माहिती वाण्याच्या वावरात मागितलं. मागितलं होतं पण काही लोक नका म्हणजे पण आता कळायले पण आता पुनर्वसन द्या आम्हाला. आता मागणी मागायची ती. जे म्हणलं ते वाढले बघा. घरात सगळं पाणीच आहे का सध्या पाणीच आहे पाणीच आहे कुणी जाऊन बघायचं चक्वर या महिलांच्या सगळ्या घरात पाणी आहे आणि संसार उपयोगी सगळ्या वस्तू भिजलेल्या आहेत सगळा संसार उद्ध्वस्त झालाय यामुळं या महिलांच्या ज्या काही व्यथा आहेत ज्या समस्या आहेत त्या गंभीर बनलेल्या आहेत रस्त्याचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा गव्हाणतडीचा ऐरणीवर आलेला आहे